श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज युद्धकांडातील अध्याय 52वा हनुमंत मकरध्वज भेट या अध्यायातील साधकाच्या दृष्टीने पाहू याही मधील राहिलेला भाग आज आपण पाहणार आहोत. ओम श्रीराम. साधकाच्या दृष्टीने पाहू याही मधील राहिलेला भाग. इथे स्वामीजी फार महत्त्वाचा उपदेश करतात की साधक कसा असला पाहिजे. साधकाचे आध्यात्मिक जीवन म्हणजे हे एक प्रकारचे युद्धच असते. त्याला नेहमी काही ना काही संकटांना, अडथळ्यांना, व्यत्ययांना, दुःख, वेदना, विकार, वासनांना सामोरे जावेच लागते आणि म्हणून हे युद्ध सतत चालूच असते. परंतु अशा या सततच्या युद्धात सुद्धा त्याला सतत ईश्वर चिंतन, ईश्वरानुसंधान राखावे लागते. यालाच स्वामीजी इथे अखंड सावध हा शब्दप्रयोग करतात. आपले परात्पर सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद त्यांच्या अमृतधारेत म्हणतात की अखंड चाले संता घरचा कैसा अजब तमाशा, हवा कळाया तरीच जावे लागे त्यांच्या वंशा. अमृतधारा. अशी अखंड सावधानता जो साधक प्राप्त करून घेतो तोच खरा ईश्वर भक्त किंवा गुरुपुत्र होय व तोच सायुज्य मुक्ती प्राप्त करून घेतो. पुढे स्वामीजी घुबड पक्षाचा संकेत मांडतात. तर याविषयी मला असे वाटते की साधक जीवनात देखील अशा काही व्यक्ती येऊन जातात की त्या पापात्मक, नकारात्मक किंवा त्यांचा अध्यात्माशी काहीही संबंध नसतो. परंतु या व्यक्ती अचानकपणे साधकास भौतिक किंवा आध्यात्मिक मदत करून जातात किंवा अशा या व्यक्तींकडून आध्यात्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे व योग्य वेळी सूचक असे संकेत मिळून जातात. मात्र अशा वेळी साधक हा सावध व सजग असला पाहिजे तरच उपयोग होतो. अन्यथा त्या व्यक्तीच्या बाह्यांगावरून, त्याच्या वागण्यावरून जर का त्या संकेतांकडे लक्ष दिले नाही तर साधकाचे आध्यात्मिक नुकसान होऊ शकते. कारण असे संकेत आध्यात्मिक प्रवासाच्या पुढच्या टप्प्यावर आरोहण करण्याचेही असू शकतात. म्हणून साधकाने अखंड सावध असावे. आता आपण या भागाचं थोडक्यात सार पाहण्याचा प्रयत्न करूया. आपण पाहिलं की मागच्या 2 भागामध्ये आपण कथाही पाहिली, साधकाच्या दृष्टीने सुद्धा पाहिलं. परंतु इथे एक वेगळा दृष्टिकोन मांडलाय थोडासा, की वेगळा म्हणजे कथेला धरूनच आहे की इथे स्वामीजी महत्त्वाचा उपदेश काय करतात की साधक कसा असला पाहिजे. अगदी थोडक्यात एका वाक्यात काय सांगितले, अखंड सावध. साधक कसा असला पाहिजे, अखंड सावध. आणि साधकाच्या या आध्यात्मिक जीवन म्हणजे हे एक प्रकारचं युद्धच असतं. हे आपण तर खूप वेळा आपलं बोलून झाले की त्याचं हे आध्यात्मिक जीवन जगत असताना आणि भौतिक जीवन जगत असताना सुद्धा, परंतु आध्यात्मिक जीवन जगत असताना जास्त संकटांना, दुःखांना, अडथळ्यांना, व्यत्ययांना सामोरं जावं लागतं. कारण भौतिक जीवनात आपण मायेच्या कब्जात असतो, प्रपंचाच्या कब्जात असतो. त्यामुळे ती जी संकटं आली तरी ते आपण
रडत कडत झेलतो. मात्र ती संकट आपल्या मायेमुळे आलेली असतात आणि प्रपंचाच्या आसक्तीमुळे आलेले असतात. आध्यात्मिक जीवन असताना आपल्याला हा फरक कळलेला असतो की हे सगळं मायिक आहे, याच्यात आसक्ती नाही ठेवली पाहिजे. मग हे या वामशक्तींना नको असतं, म्हणून त्या अवचेतनातून संधी साधून वर येतात आणि साधकावर सतत हल्ला करत राहतात. त्यामुळे आध्यात्मिक जीवन जगत असताना साधकाच्या जीवनामध्ये जास्तीत जास्त संकट, जास्तीत जास्त दुःख, व्यत्यय, अपमान, वेदना, पीडा, शारीरिक व्याधीसुद्धा हे सगळं सतत येत राहतं. आणि ह्यालाच आध्यात्मिक युद्ध असं म्हटलेलं आहे. आणि हे युद्ध सतत करावंच लागतं, सतत चालू असतं. आणि असं युद्ध चालू असताना सुद्धा खऱ्या साधकाला आपल्या सद्गुरूंशी किंवा ईश्वराशी अखंड अनुसंधान ठेवावं लागतं. याला धरूनच स्वामी स्वरूपानंद अमृतधारेत काय म्हणतात की अखंड चाले संता घरचा कैसा अजब तमाशा. तो तुम्हाला हवा आहे का, कळावा असा वाटतो का? तर हवा कळाया तरीच जावे लागे त्यांच्या वंशा. म्हणजे संतांच्या घरशी अखंड सावधानतेचा जो तमाशा असतो ना, तमाशा शब्द वापरलाय त्याला, तो तुम्हाला कळून घ्यायचा आहे का, समजून घ्यायचा आहे का, प्राप्त करायचा आहे का? हां, तर मग तुम्ही संतांच्या वंशात जा. म्हणजे त्यांच्या कुळात जन्म घ्या असं नाही म्हटले. संतांचा वंश म्हणजे तुम्ही अध्यात्माची वाटचाल करा, आत्मप्रवासाला सुरुवात करा, संतांच्याकडे जा, सत्संग करा. ते अध्यात्म कसं केलं, त्यांनी काय करतात ते तुम्ही जाणून घ्या. म्हणजे त्यांच्या वंशात जा. मग तुम्हाला कळेल की अखंड सावधानता म्हणजे काय आणि ती कशी टिकवायची, ती कशी प्राप्त करून घ्यायची. अशा परिस्थितीत कशा संकट आहेत, वेदना आहेत, दुःख आहेत, शारीरिक भोग आहेत. स्वामी स्वरूपानंदांना जेव्हा प्राप्त झाली तेव्हा त्यांच्यावर त्या चैतन्याचा एवढा मोठा आघात झाला की त्यांचं शरीर विकलांग झालं. तिथून पुढे ते 40 वर्ष एकाच खोलीत एकाच जाग्यावर बसून पुढचा आत्मप्रवास केला. कसा केला असेल त्यांनी? या अखंड सावधतेच्या बळावर त्या सगळ्या संकटाच्यावर मात केली त्यांनी. खूप अवघड, म्हणून इथे त्यांनी शब्द वापरला आहे की अखंड झाले संता घरचा कैसा अजब तमाशा. हवे कळाया तर जावे लागे त्यांच्या वंशा. हे कळून घ्यायचं असेल तर त्या म्हणजेच सद्गुरूं साक्षात्कारी सद्गुरूंचे अनुग्रहित व्हा, साधना करा. मग तुम्हाला अखंड सावधानता म्हणजे काय कळेल आणि ती कशी ठेवायची, ईश्वराशी अखंड अनुसंधान कसं ठेवायचं तेव्हा कळेल. आणि हे एवढं सगळं जो करू शकेल तोच खरा ईश्वर भक्त किंवा गुरुपुत्र म्हटलेला आहे. त्याला गुरुपुत्र म्हटले. जो असं करू शकतो त्याला गुरुपुत्र म्हटले. नुसता सद्गुरूंचा अनुग्रह घेणाऱ्याला गुरुपुत्र म्हणू शकत नाही, म्हटलेलं नाही. त्याला गुरूंचा अनुग्रहित, गुरूंचा शिष्य फार तर म्हणू शकू, परंतु गुरुपुत्र नव्हे. गुरुपुत्र कोण? जो अखंड अनुसंधानात असतो ईश्वराच्या किंवा आपल्या सद्गुरूंच्या. तो अखंड सावधतेचा तमाशा ज्याला माहिती झाला आहे ना, तो खरा गुरुपुत्र आहे. आणि इथे पुढे स्वामीजी एक संकेत सांगतात की आपण कथेमध्ये पाहिलं की जेव्हा अहिरावणाने आणि महिरावणाने श्रीराम लक्ष्मणांचं अपहरण करून खाली पाताळात घेऊन गेले, त्यानंतर सकाळी जेव्हा पाहतात तर शिबिरात राम लक्ष्मण नाही, तेव्हा हनुमंत आणि सगळीच वानरसेना गोंधळून गेली. तेव्हा हनुमंतांनी त्या महाशक्तीला आवाहन केलं आणि त्या महाशक्तीने मग एका घुबडाला शक्ती दिली आणि त्या घुबडाने सगळं जी अहिरावणाने आणि महिरावणाने केलेला उद्योग श्री हनुमंतांना सांगतात. तर इथे एक प्रश्न खरंच जो उभा राहतो की त्या दिव्य शक्तीने हनुमंतांच्याच हृदयात ती भावना का ना निर्माण करून दिली अंतर्दृष्टीमध्ये, घुबडाला का सांगितलं? तर इथे खूप महत्त्वाची गोष्ट आहे की आपण घुबडाला वाईट समजतो, बरोबर की नाही? सगळ्या पक्षात आपण घुबडाला वाईट समजतो, परंतु घुबडाची जर भाषा ज्यांना अवगत असेल ना, घुबड या पक्षाला भूत भविष्य आणि वर्तमानाचं ज्ञान असतं.
घुबडाची भाषा पक्ष्यांची ज्यांना भाषा समजते, तो जो लीलावंती ग्रंथ वाचून जी भाषा समजते ना, ती घुबडाची भाषा ज्याला समजते त्याला हे भूत भविष्य वर्तमान समजतं. कारण घुबड सांगतं, आपल्याला समजत नाही म्हणून इथे घुबड शब्द वापरला आहे आणि आपण घुबडांना वाईट म्हणतो. तर त्या दृष्टीने जर ते विचार केला तर आध्यात्मिकदृष्ट्या पहा, आता ज्याने त्याने शोध घ्या, आपल्या जीवनात सुद्धा अशी वाईट माणसं येऊन जातात, परंतु त्यांच्याकडून आपल्याला कधीतरी आध्यात्मिक संकेत मिळून जातात. आपण अशा वाईट लोकांच्या जवळ जात नाही, तटस्थ राहतो, बाजूला राहतो, परंतु त्यांच्याकडून कधी कधी असे आध्यात्मिक संकेत मिळून जातात की ते संकेताने आपण आध्यात्मिक उत्थान घेऊ शकतो. पण आपल्याकडनं काय चूक होते, आपण त्यांच्या बाह्यांगावर जातो. त्यांचं जीवन वाईट असतं, जगणं वाईट असतं, वागणं वाईट असतं, बोलणं वाईट असतं, चालणं वाईट असतं, त्यांचं एकूण जीवनच वाईट असतं. परंतु आपण जर नीट निरीक्षण केलं तर त्यातून आपल्याला आपल्या कल्याणासाठी काहीतरी संकेत मिळून जाऊ शकतो. प्रत्येक वेळेलाच घडेल असं नव्हे. आम्ही इथे लेखकाने इथे असं का मांडले, तर घुबडाला आपण वाईट म्हणतो, मात्र हनुमंताला तो संकेत महाशक्तीचा, म्हणजे अहिरावणाने महिरावणाने श्रीराम लक्ष्मणांना पाताळात नेले, हा संकेत कोणी दिला? घुबडाने, म्हणजे वाईट व्यक्तीनेच दिला ना. तसं साधकाच्या जीवनामध्ये अशी एखादी वाईट व्यक्ती अचानक येऊन निघून जाते, परंतु ती काहीतरी आध्यात्मिक संकेत देऊन जाते. तर तिथे आपण सजग सावध राहिलं पाहिजे. आणि आपण जर अखंड सावध असू ना, तर तो आपल्याला त्या वाईट व्यक्तीकडून आलेला संकेत पटकन समजतो. म्हणून अगोदर आपण काय पाहिजे? अखंड सावध, अनुसंधानात, नामस्मरणात, जपात, साधनेत, भक्तीत राहिलं पाहिजे. त्यातून अनुसंधान राहू शकतं, त्यातून आपण अखंड सावध राहू शकतो. आणि अशी अखंड सावध राहिलो की मग आपल्याला या वाईट व्यक्तींकडून मिळालेला संकेत सुद्धा समजतो आणि संकेत घेण्याची पात्रता आपल्यात निर्माण होते. म्हणून आपण सावध राहिलं पाहिजे. आणि इथे अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे की अखंड सावधानता एक वेळेला बाहेरची नके राहीना चालेल, भौतिकातली, परंतु आतून, अंतरंगातून. कारण ह्या वामशक्ती आपल्या अंतरंगाचं सतत निरीक्षण करत असतात. सतत निरीक्षण करतात ह्या वामशक्ती. त्या आपल्याच आतमध्ये आहेत, त्या आपल्या अवचेतनात दडून बसलेल्या असतात. अवचेतन म्हणजे अंधारात, आपल्यात अंधारी भाग असतो. म्हणजे समजा आपण देहाच्या दृष्टीने हा भाग सांगितला की हा अतिचेतन, हा चेतन, खालचा अवचेतन, परंतु आपल्या चेतन भागात सुद्धा अवचेतन भाग असू शकतो. म्हणजे आपल्या एखाद्या पेशीच्या कोपऱ्यामध्ये अंधकार असतो आणि तिथे या वामशक्ती सूक्ष्म रूपाने दडून बसलेल्या असतात. आणि त्यांना संधी मिळाली की त्या लगेच येऊन आपल्या मनावर, प्राणावर, बुद्धीवर, विवेकावर हल्ला करतात. आणि अशा वेळेला आपण बेसावध होतो आणि आपलं पतन होतं, आपण अवचेतनात ढकलले जातो. अशी कितीतरी अनंत उदाहरणं आहेत. अगदी महान महान व्यक्तींच्या बाबतीतली सुद्धा. एक उदाहरण म्हणून फक्त मी नाव सांगतो की विश्वामित्र ऋषी आत्मसाक्षात्कारानंतर ब्रह्मर्षी पदासाठी किंवा ब्रह्मसाक्षात्कारासाठी तपश्चर्या करत होते. तो होऊ नये म्हणून इंद्राने अप्सरेला पाठवलं. त्या काही क्षणात त्यांचं पतन झालं. म्हणजे अशा महान सगळ्यांना इथे अखंड सावध राहावं लागतं. एका क्षणासाठी त्या अंधाऱ्या पोकळीत त्यांचं मन आणि प्राण गेले आणि त्यांचं तिथे पतन झालं. अर्थात त्यातनं ते परत सजग होतात, जागृत होतात, पुन्हा साधनेला लागतात आणि पुन्हा ते पद प्राप्त करून घेतात. आपल्यालाही तेच करायचे. आपण तर खूप सामान्य साधक आहोत, त्यामुळे आपल्याकडनं सुद्धा अशा हजारो वेळा चुका होणार आहेत. परंतु त्या चुकीतच, त्या झोपेतच राहायचं नाही, पुन्हा जागृत व्हायचं, पुन्हा साधनेला लागायचं. उत्तिष्ठित जाग्रत प्राप्य वरान्न बोधेत. उठा, जागे व्हा आणि आपलं आत्मसाक्षात्काराचं, ईश्वर प्राप्तीचं ध्येय प्राप्त करून घ्या. झोपून राहू नका. हजारो वेळा आपण पडू, धडू, अपघात होऊ, पण पुन्हा उठायचं आणि आपल्या ध्येयाकडे वाटचाल करायचं. हजारो वेळा या वामशक्ती आपलं पराजय करणार आहेत, आपला पराभव करणार आहेत, परंतु आपण पुन्हा उठायचं, आपल्या साधनेला लागायचं आणि आपल्या ईश्वरप्राप्तीचं ध्येय प्राप्त करून घ्यायचं. हेच खरं जीवन आहे. हेच आपण जगलं पाहिजे. कारण असं होऊ शकत नाही. कसं आपण एकदा आत्मप्रवासाला सुरुवात केली आणि आपला विजय झाला, असं होणार नाही.
आपला हजारो वेळा पराभव होणार आहे. पराभव म्हणजे काय? म्हणजेच या वामशक्तींनी आपल्यावर केलेला हल्ला आणि आपलं झालेलं पतन. पतन झालं म्हणजे आपण राक्षस झालो असं होत नाही, आपण वाईट झालो असं होत नाही. तो आपल्याला दिलेला एक धक्का असतो, त्यावर आपण अभ्यास करून पुन्हा उठून पुन्हा साधनेला लागायचं आणि त्यावर मात करायची असते. म्हणून पतन होणं हे चुकीचं नाही. हजारो वेळा पतन होऊ द्या. असंख्य अगदी अवतारी महापुरुषांचं सुद्धा होतं. आपण तर खूप सामान्य आहोत, होईना का? परंतु आपण पुन्हा उठायचं, आपल्या साधनेला लागायचं आणि आपला विजय प्राप्त करून घ्यायचा. एक दिवस आपल्याला विजय हा मिळणारच, आत्मविजय हा आपल्याला मिळणारच. आणि विजय कोणावर करायचा आपल्याला? तर आत्म्यावर विजय मिळवायचा आहे. आडवं कोण येतात? तर या वामशक्ती. म्हणून आपण अखंड सावध राहण्याचा प्रयत्न करायचा. एकदा नाही जमलं, दोनदा, हजारो वेळा प्रयत्न करायचा. प्रयत्न सोडायचे नाही. प्रयत्ने रगडिता वाळूचे कण, तेलही गळे. म्हणून प्रयत्न करत राहायचं. हेच याचं सार असावं असं मला वाटतं. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.